आपण शक्तिमान आहात. दोन गोष्टी आहेत. एक, मी काळजीपूर्वक ऐका माझ्या बहीण भावांनो, जर देव तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला वाटत असेल की परमेश्वरा माझी इच्छा पूर्ण होऊ दे, माझं घर बांधून होऊ दे, माझी मुलांचं लग्न होऊ दे, माझं लग्न होऊ दे, माझं शिक्षण पूर्ण होऊ दे, मला मुलबाळ होऊ दे, माझा व्यवसाय वाढू दे, माझं नवीन, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो. पहिल्यांदा तुमची इच्छा आहे काय यावर्षी लग्न करण्याची? प्रेज द लॉर्ड. तुमची इच्छा आहे काय यावर्षी घर बांधण्याची? तुमची इच्छा आहे काय या कोर्सला ऍडमिशन घेण्याची? तुमची इच्छा आहे काय नवीन काहीतरी उद्योग चालू करण्याची? तुमची इच्छा असेल ना तर ती इच्छा पक्की करा, पक्की करा. आई वडिलांनो, मुलांच्या बाबतीत इच्छा पक्की करा आणि प्रभूला सांगा, प्रभू आमची इच्छा आहे. मुलांनो, तुमची इच्छा पक्की करा. होय, मला विवाह करायचा आहे. कधी कधी आम्ही देवाला दोष देतो. देव कधी तर म्हणतो माझी इच्छा होती, पण तू कधी इच्छाच प्रगट केली नाहीस प्रार्थनेत. काही लोकांना वाटतं देवाला दिसत नाही काय, देवाला कळत नाही काय, मी वयात आलोय, मी एवढं ट्रेनिंग केलंय, मला नोकरी द्यायला नको का देवानं? अहो, देवाची इच्छा आहे की हो, पण तोंड उघडा ना. तोंड उघडलं या माणसानं. कुष्ठरोग्यानं काय केलं? तोंड उघडलं. त्यानं ठरवलं आज ते किती मोठा थावा असू दे, आज मला ख्रिस्त हवा. टाळ्या वाजून देवाला देऊया. धन्यवाद. किती मोठा असू दे हवा, आज मला ख्रिस्त हवा. वा रे वा भावा. भाऊच आहे आपला, तू भाऊ आहे. हा, भाऊ मारायची गरज नाही, आपला भाऊ आहे का नाही? याच्यावर आमची परिस्थिती होती का नव्हती? हा, फक्त शरीराला कुष्ठ नव्हतं, ठीक आहे, पण या समाजानं आपल्याला वाळीत टाकलं होतं. प्रेज द लॉर्ड. काही लोकांनी तुम्हाला टाकलं होतं, आई वडिलांनी टाकलं होतं, काही कामाच्या ठिकाणी लोकांनी तुम्हाला टाकलं असतं. कुष्ठरोग्याकडे बघताना त्याच्या शरीराला पांढरे डाग, कुष्ठ, घाण वास येतोय असं त्याच्याकडे बघू नका. आज या पवित्र शास्त्रामध्ये हा कुष्ठरोगी एक नेतृत्व करतोय समाजाचं, की आज तो समाज, म्हणजे मी असं म्हणत नाही की मागासलेला समाज नाही, जे शांती नाहीये, ज्यांच्या जीवनात समाधान नाहीये, आनंद नाहीये, झोप नाहीये, घरात प्रेम नाहीये, काही चांगलं घडत नाहीये, असे लोक आज अस्वस्थ आहेत, अशुद्ध आहेत. कोण मला झोप देईल? कोण मला शांती देईल? कोण मला मिसळून घेईल? अशी अवस्था आहे काही लोकांची. पण आज तुम्हामध्ये असे कोण असतील तर आनंदाची बातमी ही आहे की तोंड उघडून आपली इच्छा प्रगट करा, प्रार्थना करून येशूला हाक मारा. तर येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे, मागा म्हणजे शोधा, म्हणजे ठोका म्हणजे उघडले जाईल. म्हणून प्रभू येशू म्हणतो, जो विश्वास धरून माझ्या नामात मागतो त्याला मिळतं. तुम्हामध्ये कोण असा बाप आहे, भाकर मागितलं धोंडा देईल, अंडा मागितलं विंचू देईल, आणि मासा मागितला तर साप देईल. जर तुम्ही वाईट असताना आपल्या मुलांना चांगलं देणं देता, तर जे स्वर्गीय परमेश्वरा जो मागतात त्यांना तो विशेष करून उत्तम ते दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून दावीद राजा म्हणतो, परमेश्वर किती चांगला आहे. कितीतरी अनुभव घेतलाय की हो तुम्ही? हा, घेतलाय का नाही? आणि घेतलेल्या अनुभवाचा पांढरा कागद आणा म्हटलं ती अजून देत नाही. हालेलुया. प्रभूकडनं किती गांधीजी घेतले तुम्ही? नोटा 500च्या 1000च्या किती दिले का नाही देवान तुम्हाला? आणि एक कागद साक्षीचा तुम्ही इथं देत नाही. हॅलो, तुमच्या कागदावर लिहा की येशू ख्रिस्ताने मला मरणातून वाचवलं.
येशू ख्रिस्ताने मला पापांची क्षमा केली, येशू ख्रिस्ताने माझ्या कुटुंबाला तारण दिलं, येशू ख्रिस्ताने आज माझी परिस्थिती बदललेली आहे. काही लोकांना लाज वाटते, जड झाले, पास्टर सांगतायत म्हणून लिहायचं लगेच, पास्टरांचं सगळंच ऐकायचं. प्रियानो, मी देवाचा नम्र सेवक आहे. बऱ्याच गोष्टी मी कडक बोलतो, पण परमेश्वर मला आत्म्याच्या द्वारे काही गोष्टी मला सांगायला सांगतो. माझ्या काही गोष्टी पटत नसतील, सोडून द्या. गाई रवत करते सगळ्या चारा खाऊन, एखादं नको आलेलं ती टाकून द्यायचे, बरोबर आहे ना. पण खाल्लेलं सगळं गवत ती गोट्यात बसून रवत करते. जेव्हा इथं तुम्ही परमेश्वराचं गुज वचन ऐकता, घरी जा, मनन करा. आज काय परमेश्वराने मला शिकवलं, एखादी गोष्ट पटली नसेल म्हणून ती तार इथे घेऊन मला येऊन खोपसायचं नाही. ती चुकीची काही गोष्ट लागली असेल तर परत माझ्याकडे तो क्षेपणास्त्र पाठवू नका, डुकरात जा म्हणायचं. प्राइज द लॉर्ड. पुन्हा माझ्यावर अँटी मिसाईल चालू, 10 बाणातला 2-3 बाण माझे काहीतरी नेम चुकला असेल, तर ते बाण माझ्यावर पुन्हा सोडू नका शब्दानं. प्रेज द लॉर्ड. मला नाही जखम तुम्ही देणार. देवाच्या सेवकाविरुद्ध कोण बोलतो ना, तो देवाच्या बुबुळाला हात लावतो. प्रेज द लॉर्ड. पालथा पडला, शरण आला आणि म्हणतो, प्रभूजी तुझी इच्छा असेल तर मला शुद्ध करावयास तू शक्तिमान आहेस. माझ्या प्रियानो, याची इच्छा झालेली आहे, याची गॅरंटी झालेली आहे, याला अनुभव आलेला आहे, याचा विश्वास आहे ना, ऐकल्यानं वाढलेला आहे. आणि त्या विश्वासानं, त्या आशेनं, इच्छा घट्ट धरून तो प्रभूकडे आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आपण जेव्हा मंडळीत येतो, चर्चला येतो, तेव्हा एका आशेनं, विश्वासानं या. बस झालं एक काम, कुलूपच आज घराला, किल्ली तुमच्याकडेच ठेवायची. चुकून पोरग पण घरात जाता कामा नाही. प्रेज द लॉर्ड. चर्चला आलेला पण इथनं अर्धवट जाता कामा नाही, आणि हिंडून फिरून आलेला पण घरात घुसता कामा नाही. कुलूप तोडू नये म्हणून आणि काय तर भारीतलं कुलूप आणा 500चं. प्रेज द लॉर्ड. नवरा पण आज जाता कामा नाही. प्रेज द लॉर्ड. हॅलो. आपण सांगतो, हे बघा ते कुलूप घातलंय, ती किल्ली आहे ना, ते बुटात खाली ठेवले, बुटात आला सवय. काय झालं? अगं गेलो कामाला, काय हे म्हटला तो, काय कामच दिला नाही मला, मग आलोय घरला. मग भूक लागल्या नका, काय करून आलास बाबा भूक लागायला? हा, अरे मग काय तिथं का नाही, सुक वेगळं आहे, आमटी जरा वेगळं आहे, जरासं गरम खावा, भाकरी चुरून खावा. बरं काय, मी येतोच, ते बाबाचं कधी संपतंय बघतो, मी येतोच. त्याला म्हणा, अहो किल्ली आज इकडे आणली, इथं पास्टर लई किल्ल्या फिरवा लागल्या, इकडे या. म्हणा ना, कधीतरी वापरात ताकद तुमची बायानो. हा, नवऱ्याला किती रडायचं, प्रभू माझ्या नवऱ्याचं परिवर्तन करणार. तुम्हाला स्वातंत्र्य झालंय, भारत 78 वर्ष झालं, अजून आमच्या बहिणी स्वातंत्र्य झाल्यात का नाही? हा, मी म्हणत नाही त्यांच्या अधीन राहा, ऐक नाही, मिठीत किती जरा मुठीत ठेवा, प्रभूच्या मिठीत आणा, तुमच्या मुठीतून प्रभूच्या मिठीत आणा. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या मिठीत एकदा सोडला ना, तो आपोआप तुमच्या मुठीत आणि मिठीत राहतोय. प्रेज द लॉर्ड. हॅलो. आणि सांगायचं घरात येताना, पुढं बसायचं, पुढं. कुठं बसायचं सतीश? पुढं. माया कुठं सांगायचं? पुढच्या रविवारी आली का माया? नाही माया. हा, प्रेज द लॉर्ड. घरात ताकीद करून यायचं, अहो पुढच्या रविवारी तिथं, नंतर तिथं, महिन्याच्या पहिल्या रविवारी पुढंच दिसला पाहिजे. प्रेमानं सांगायचं. प्रेज द लॉर्ड. पण डोळे वाटारून सांगायचं. प्रेज द लॉर्ड. काही बहिणींच्या डोळ्यात पण प्रेम असतं, आहे का नाही? काही बहिणींचे मिस्टर पाठीमागत असतात. पाठीमाग म्हणजे ते पोरं आहे, ठीक आहे, पण सांगा, अहो जरा पुढे बसत जावा. सांगायला नको काय? सांगायला पाहिजे. तुम्ही आज सांगितलं मागच बसा म्हणून, हा नाही सांगायचं, पुढे बसायचं. पुढे बसल्यामुळे काय होतं, आपण पुढे पुढे जातो. प्रेज द लॉर्ड. आणि मागं बसल्यामुळं मागं जातो. सगळ्यांच्या पुढे जाऊन पालथा पडला आणि म्हणतो, प्रभू तुझी इच्छा असेल तर मला शुद्ध करावयास. 2 गोष्टी आहेत. याची इच्छा आहे, मला कुष्ठातून शुद्ध व्हायचं आहे. प्रेज द लॉर्ड. याचा विश्वास आहे, येशू मला बरं करू शकतो. याला मानव म्हणून जगायचं आहे, याला समाज हवाय, कुटुंब हवाय. माझ्या बहीण भावानं, या जगामध्ये अनेक गोष्टी आहेत. चुकीचा स्वभाव, चुकीचं व्यसन, चुकीचे मित्र, चुकीचे विचार आम्हाला
अशुद्ध करून ठेवत आहे. हॅलो, काळजीपूर्वक ऐका. देवाचं वचन आज तुम्हाकडे येत आहे. तुम्ही म्हणाल मी कुठं कुष्टी आहे. आमचे विचार कधी कधी इंग्लिश मध्ये म्हणतात स्पॉइल्ड बाय दिस वर्ल्ड. यू आर गुड पीपल. तुम्ही चांगले लोक आहात, आम्ही चांगले लोक आहे. परंतु काही लोक तुमच्या धार्मिकतेला विटाळतात, तुमच्या विचाराला चालनाच देत नाहीत, तुमच्या स्वभावाला कुष्ट लावतात, तुमच्या विचाराला कुष्ट लावतात, तुमच्या गाडीला धुणा लावतात. कशाला झालं पाहिजे चर्चला एवढा लांबून? वेडे तुम्ही बेळगावरून इकडे यायला. प्रेम आहे त्यांचं देवावर. प्रेज द लॉर्ड. त्यांची कुष्ट गेलेला आहे, ते शुद्ध झालेले आहेत, त्यांना शुद्धतेचा अनुभव आलेला आहे. आज तुम्ही पण शुद्ध आहात, परंतु मी तुम्हाला सावध करत आहे. हे जग आम्हाला अशुद्ध गोष्टी करायसाठी डांबून ठेवत आहे. बायबल मध्ये लिहिलेलं आहे, अशुद्धपणाच्या मनुष्याला देवाच्या वचनात वाटा मिळणार नाही. परमेश्वराने आम्हाला अशुद्धपणासाठी नाही तर पवित्रतेसाठी पाचारलेला आहे. प्रिय बंधू आणि बहिणींनो, येशू ख्रिस्त पवित्र देव आहे. तो आम्हाला शुद्ध करतो, तो आमच्या विचाराला शुद्ध करतो, तो आमच्या जीवनाला शुद्ध करतो, तो आम्हाला पवित्र करतो. आणि जेव्हा तो शुद्ध आणि पवित्र होतो ना, तेव्हा प्रियानो, या जगातला कोणी मनुष्य पुन्हा तुम्हाला गाठणार नाही, तुमच्या लेकरांना गाठणार नाही, तुमच्या कुटुंबाला गाठणार नाही, तुमच्या उद्योग व्यवसायाला तो अशुद्ध करणार नाही. प्रेज द लॉर्ड. शुद्धता म्हणजे पवित्रता आहे. येशू शुद्ध आणि पवित्र आहे. तो तुमच्या घराला शुद्ध ठेवतो, तुमच्या व्यवसायाला शुद्ध करतो, तुमच्या लेकराला शुद्ध करतो. एक डाग तुमच्यावर दिसणार नाही. परंतु आज सावध राहा. जग तुम्हाला अशुद्ध करण्यासाठी, तुमच्या लेकरांना शुद्ध करण्यासाठी, तुमच्या कुटुंबाला शुद्ध करण्यासाठी आज प्रयत्न करत आहे. आणि लेकरं रात्रीच्या वेळेला व्यसनामध्ये, पापामध्ये, आजारामध्ये जात आहेत. रविवारची लेकरं चर्चला येत नाहीत. प्रिय विश्वासणारे बहीण भावा, शरण या. येशूला म्हणा, येशू मला शुद्ध कर. तुम्ही म्हणत असाल की मी कुठं अशुद्ध आहे, मी कुठं कुष्टी आहे. परंतु कदाचित तुमच्या विचारामध्ये, चर्चमध्ये सहभागितेत कमी पडल्यामुळं, बायबल वाचायला कमी पडल्यामुळं, प्रार्थनेमध्ये, भक्तीमध्ये कमी पडल्यामुळं, माझ्या बंधूंनो, कदाचित तुमचे विचार कुठेतरी अशुद्ध असतील, तुमचं बोलणं अशुद्ध असेल, तुमचं वागणं अशुद्ध असेल, तुमचं चुकीच्या अशुद्ध लोकांवर बसणं उठणं चालू असेल. आज त्यांना देव सांगत आहे, बस झालं, बस झालं. एक मछली सारे तालाब को खराब करती है. एक नासलेला आंबा सगळ्यांना नासवतो. तरुणानो, देवाकडे बघा. प्रियानो, देव शुद्ध आहे, पवित्र आहे. प्रभूला